काका बरं आहे का? हा बरं आहे ना. जेवण झालं? हा, जेवणच करायचंय आता. पायल म्हटली आज तू कॉलेजला नव्हती. हा काका, आज तब्येत बरोबर नव्हती म्हणून घरीच होते. आज दवाखान्यात गेली होती का? हा, गेले होते दवाखान्यात. आता बरं वाटतंय गोळ्या खाल्ल्यात तर. तुझ्या पप्पाचं काय चाललंय? काय नाही, घरी बाबाची आणि त्यांची कांद्याची खुरपणी चालू आहे. आमच्या कांड्यात पण मसगावार झालंय. घ्यायचे ना मग खुरपणी करून. माणसं कुठं भेटायच्यात कामाला तरी? हा ते पण खरं आहे, आमच्या घरच्या घरीच चालू आहे खुरपणी. घरच्या घरीच गावा काढावं लागत, माणसाला तरी कुठं पैसे देता? हा ते पण खरं आहे. पायल कुठे आहे? उसावर पाणी चालू होतं, आता तिला पाठवलंय बाहेर द्यायला. मी आता हे काय जेवणच करायला बसलोय. बरं मग जाते मी तिच्याकडं. त्या तिथं असन, ती उसाला पाणी देत असन. बरं बरं जाते, बघते मी. मला तुझ सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल तिथे जाऊन बोलू. प्रिया, काय झालं ग? आज तू कॉलेजला पण नाही आली. काय सांगू तुला, खूप टेन्शन आलंय ग. काय झालं प्रिया? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये ग. झालं आजाचं आणि तुझं परत भांडण झालंय का? नाही ग, माझ्या घरी परत फोन आला होता. खरंच का? हो ना ग, मी कालपासून आजाला फोन लावते पण त्याचा फोनच लागत नाहीये. रेंज नसेल तिथे, लागन फोन. नको टेन्शन घेऊ. सारखं सारखं फोन करते तुझ्या घरी. तेच काही समजत नाहीये. पण काही बोलले का घरचे तुला? घरचे माझ्यासोबत नीट बोलत पण नाही तू फोन आल्यापासून. मला बोलायचंय ग आजासोबत. हा मामा, जातोय आज घरी. हे बघ, तुझ्या संग मला एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना, काय झालं?
बोला ना मामा, काय झालं? अरे काल तू रामभाऊच्या घरी फोन केला होता का? काल नाही फोन केला मामा मी. खरं खरं सांग अजय, नाही मामा, काल मी कोणताच फोन नाही केला. ते प्रियाचे वडील माझ्याकडे आले होते. ते सांगत होते मला का त्याच्या घरी फोन केला म्हणून. नाही मामा, मी नाही केला फोन. अरे ते बोलले मला तू याच्या अगोदर फोन केला होता आणि ते म्हणले की मला प्रिया बरोबर बोलायचं आहे. अरे काय अजय, काय ऐकतो मी आहे? मामा, प्रियावर खूप प्रेम करतो. अरे काय? हो मामा, आणि प्रिया पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते. अरे अजय, हे काय बोलतो तू? पटतं का तुला? पण मामा, तिला त्रास झालेला मला कधीच आवडणार नाही. त्याच्यामुळे मी तिच्या घरी फोन कशाला करेन. याआधी पण तिच्या घरी माझ्या नावाने फोन केले, पण मी कोणताच फोन नाही केला मामा. हे फक्त मला बदनाम करण्यासाठी फोन केले. पण हे फोन कोण करतंय हे मला पण आजपर्यंत समजलेलं नाही. हे बघ अजय, आता फार उशीर झालाय. म्हणजे मामा, हे बघ, त्या एका फोनमुळे इतका राडा झाला ना की उद्या काय होईल हे काहीच सांगता येणार नाही. बाळा, प्रेम सुंदर आहे, पण हे जग लय वेगळं आहे रे. तुझं आणि प्रियाचं प्रेम आता थांबायला हवंय. हे बघ, ते एक गोड स्वप्न होतं, आता जागा व्हायची वेळ आहे. मी तिला कसं विसरू? विसरू नको, फक्त मागं ठेव आणि ऐक माझं. अरे, तुझ्या आईबापांनी तुझ्याकडून लय अपेक्षा ठेवलेल्या आहे. शहरात जा आणि तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या आईबापाला काहीच सांगू नको. मामा, मी 2 दिवसात मागे येणार होतो. तिला सोडून कसं राहू मी? आणि हे बघ, सगळं प्रेम आपल्याला मिळत नाही. काही प्रेम चांगल्या आठवणी असतं म्हणून जपून ठेवावं लागतं. आणि हे बघ, ती आठवण तुझी ताकद बनव. मामा, जा बाळा, खूप मोठा हो. लावा आजाला. लागतोय का फोन? हो, रिंग जाती. तो लक्ष कुठं आहे? फोन वाजतोय तुझा. हॅलो. आजा, कुठे आहे तू? कुणाचा फोन आहे रे? हॅलो. कुठे आहे तू? मी तर बाळाच्या शेताजवळ होतो. मी घरी चाललोय प्रिया. काय? तू घरी चाललास? तू थांब तिथंच 2 मिनिट, मी आलेच लगेच. काय बोलला तो? तो आहे तिकडेच शेतात, मी येते जाऊन त्याच्याकडे.
कोणाचा फोन होता एवढा वेळ? प्रियाचा फोन होता. जा मग बोल परत, आता तुला गावी जायचं भेटणार नाही परत. बोलून घे, मी गाडीवर थांबतो. ही बॅग राहू तुझ्याकडे. ये जाऊन. आजा, हे खोटं आहे ना? तू घरी नाही ना चालला? आजा, तू खोटं बोलतोय का माझ्यासोबत? सांग ना, हे खोटं आहे ना? मी खोटं का बोलू प्रिया? जे तुझ्या घरच्यांनी तुझा जीव कोंडला. इकडे माझ्या आईबाबांना माझ्या भविष्यात चिंता आहे. मी आपल्या आनंदासाठी दोन कुटुंबांना दुःखात नाही टाकू शकत. आजा, मी नाही होणार दुःखी. मी खंबीर आहे. आपण लढू. मी सगळ्या जगाशी भांडेन तुझ्यासाठी. बस कर प्रिया. कसली लढाई, कसला संघर्ष? अरे हे प्रेम नाहीये, ही शिक्षा आहे. आपल्यामुळे दोन कुटुंब तुटणार आहेत. मी माझ्या गावी तुझ्या आठवणीत रोज जळत राहील आणि तू इथे तुझ्या आई वडिलांच्या शब्दात बांधले गेलेले असशील. प्रेम हे बंधन तोडतं, पण आपलं प्रेम बंधन बनवतं. हे बंधन नाही, ही शपथ आहे माझी. तू माझा आहेस. नाही, मी कोणाचंच नाही. मी येथे आलो, एक स्वप्न बघितलं, पण आता पहाट झाली. आता उठून मला माझ्या वास्तव्याकडे जायचंय. तू माझं वास्तव्य नाहीये प्रिया. आजा, मला कसं जगता येईल तुझ्याशिवाय? एक दिवस तरी दे आजा. आपण पळून जाऊ जिथे जिथे कोणाला आपली जात माहिती नसन ना कोणाला आपलं गाव. माझ्यासाठी एवढा त्याग नको करूस. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. तू खूप सुंदर आहेस. माझ्या आठवणीचा दगड काळजोर घेऊन जगण्यापेक्षा आपण हे गोड स्वप्न होतं म्हणून सगळं विसरून जाऊ. आजपासून आपण दोघेही अजय प्रिया नाही होत. आपण फक्त दोन अनोळखी लोक आहोत ज्यांना मामाच्या गावी भेटून एक सुंदर गैरसमज निर्माण झाला होता. पण तोच गैरसमज मी आज या मातीत करून चाललोय. माझ्या प्रेमाला माझा शेवटचा नमस्कार.